आईची माया जन्म देते, पण मायेने जपणारं मन कोणाच्याही रूपात भेटू शकतं. वैष्णवी गृहप्रवेश करताना खूप घाबरत होती. असं पण तिला सासरच्या नावामुळे आधीच माणसाने खूप भीती घातली होती की सासर असं असतं, तसं असतं, खूप वाईट असतं, खूप छळ होतं, खूप सोसावं लागतं. त्यामुळे तिच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. आणि वैष्णवीच्या सासरी तिला सासू नव्हती, फक्त तिला सासरे होते. त्यामुळे पाहुण्यातील काही सुवासिनींनी वैष्णवीचा गृहप्रवेश केला. 2 दिवसानंतर घराचे पाहुणे आले होते, ते सगळे निघून गेले. त्यामुळे वैष्णवीवरच घरातली सगळी जबाबदारी पडली. तसं तर वैष्णवी प्रत्येक कामात हुशार होती आणि ती उत्तम स्वयंपाकही बनवत होती. पण वैष्णवीला तिच्या सासऱ्यांची खूप भीती वाटत होती. तिचे सासरे जरा कठोर आणि कडक स्वभावाचे होते. त्यांचा त्या घरात रुबाब होता. त्यांचा शब्द कोणीच खाली पडू देत नव्हता. सगळ्या पाहुण्यांमध्ये कठोर म्हटले तर वैष्णवीचे सासरेच होते. कारण काय, लग्नात आलेल्या थोरांनी तिला समजून सांगितलं होतं की तुझे सासरे जरा कडक स्वभावाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे वागत जा. त्यांचा कोणताही शब्द खाली पडू देऊ नकोस. त्यामुळे हे कळल्यापासून ती तिच्या सासऱ्यांपासून जरा सांभाळूनच राहत होती. असंही वैष्णवी एक नोकरी करत होती, त्यामुळे तिचा दिवसभर वेळ निघून जायचा. परंतु संध्याकाळी घरी आल्यावर तिला सासऱ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ती नेहमी तिच्या सासऱ्यांपासून घाबरून राहत होती. पण तिला हळूहळू कळायला लागलं की तिचे सासरे त्यांच्या मुलाला समीरला ओरडत होते, खवळत होते, परंतु ते कधीच तिला ओरडले नाहीत किंवा तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे वैष्णवी पण हळूहळू तिच्या सासऱ्यांना मन मोकळेपणाने बोलू लागली. तिच्या सासऱ्यांना बीपीचा त्रास होता आणि शुगर पण होते. त्यामुळे वैष्णवी त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेत होती. वैष्णवी आपल्या सासऱ्यांना सोपे सोपे व्यायाम करायला सांगत होती आणि सकाळ संध्याकाळ वॉकिंगला पाठवत होती. त्यांचं औषध पाणी सुद्धा ती वेळेवर देत होती. सुरुवातीला ते टाळत होते, परंतु सुनबाई आपल्याला आपल्या काळजीसाठी बोलत आहे म्हणून ते मनावर घेत होते. आणि सुनबाई जशी सांगेल तसे तिचे सासरे करत होते. वैष्णवीचे सासरे जास्त बोलत नव्हते, परंतु ते त्यांच्या वागण्यातून खूप नॉर्मल वागत होते. घरात आता आनंदीचं वातावरण होतं. वैष्णवी पण मनातून आता तिच्या सासऱ्यांबद्दलची भीती हळूहळू जायला लागली. ते सासरे कधी बाहेरचे गोड आणून खात होते, पण जेव्हा वैष्णवी त्यांना ओरडत होती, कारण का त्यांना अगोदर शुगर होती, जर त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याचं ध्यान नाही ठेवलं तर त्यांची तब्येत अजूनच बिघडणार होती. आपली सून आपल्याला ज्ञान शिकवत आहे, ओरडत आहे, त्यामुळे तिचे सासरे कधीच तिला काहीच म्हणाले नाही. तिला एका शब्दाने सुद्धा उलटे बोलले नाहीत. परंतु आपली सुनबाई जे काही सांगेल ते एका शब्दात ते ऐकत होते. बाहेरचे नको खाऊ म्हणत तर ते नव्हतेच खात. आणि जे वैष्णवी त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवत होती ते जेवण आता ते खात होते. वैष्णवीचा नवरा सुद्धा आश्चर्याने आपल्या वडिलांकडे पाहत होता, कारण का त्यांच्या पुढे कोणी सुद्धा न बोलणारा माणूस, पण त्यांची सून त्यांना ओरडत आहे, त्यांना ऑर्डर सोडत आहे, तरी पण आपले बाबा शांत का आहेत, त्याला त्याचे नवलच वाटत होते. आणि अलीकडे त्याचे वडील शांत आहेत, त्याला सुद्धा आता जास्त करून खवळत नाहीत. त्याने आपल्या वडिलांचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं होतं. वैष्णवी पाहत होती की गेले काही आठवड्यापासून तिचे सासरे खूपच आनंदित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे. नेमकं सत्य काय आहे हे तिला माहिती नव्हतं. ती विचार करत होती की सासरे एवढे खुश का आहेत, असं काय घडलं आहे यांच्या आयुष्यात, म्हणून ते एकटेच कधीतरी हसत असतात. तिचा नवरा समीर पण वैष्णवीला विचारत होता की अगं आजकाल मी पाहत आहे बाबा एवढे खुश का आहेत. वैष्णवी पण म्हणाली की अहो मी पण हाच विचार करते की बाबा का एवढे खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे, असं वाटत आहे की त्यांना कुठला तरी खजानाच मिळाला आहे. असेच 2 दिवस गेले आणि समीर एके दिवशी संध्याकाळी घरी येत होता. तेव्हा शेजारची काकू समीरला म्हणाली की अरे समीर, तुझे बाबा आजकाल वेगळ्याच पद्धतीचे वागत आहेत. अरे काल मी पाहिले की तुम्ही दोघं ऑफिसला गेल्यावर तुझे बाबा एका मुलीला घेऊन आले होते. त्या मुलीला मी कधीच पाहिले नव्हतं. हे ऐकल्यानंतर समीरला जरा विचित्रच वाटलं. त्याला हे सगळं वैष्णवीला कसं सांगावं हेच कळत नव्हतं.
परंतु संध्याकाळी हिंमत करून तो वैष्णवीला म्हणाला की काल बाबा एका मुलीला घेऊन आले होते आणि भरपूर वेळ ते आतमध्ये काहीतरी करत होते आणि नंतर ती मुलगी निघून गेली. वैष्णवी म्हणाली की त्या काकूचा काहीतरी गैरसमज झाला असेल, बाबा असे करू शकतात. तरी पण समीर म्हणाला की एक वेळेस आपण बाबांना विचारू की नेमकं ते काल आलेली मुलगी ती कोण होती. वैष्णवी म्हणाली की आपण काही वेगळं विचारलं तर विनाकारण बाबांच्या मनाला वाईट वाटेल, त्यामुळे आपण थोडा विचार करून बोलू, मला थोडंसं वेगळं वाटत आहे. वैष्णवी म्हणाली की बाबांच्या ओळखीची कोणीतरी मुलगी असेल आणि तिला घेऊन आली असतील बाबा घर दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. समीर खूप वेळ विचार करत होता. आई गेल्यापासून त्याचे बाबा असे कधीच वागले नव्हते. ते कुणा अनोळखीला ते कधी अनोळखीला कधीच बोलले नव्हते किंवा घरी घेऊन आले नव्हते. काहीतरी मार्ग काढावा लागेल, त्यामुळे तो रात्रभर विचार करत होता. त्यामुळे त्याने हॉलमध्ये एक कॅमेरा लावला आणि त्याने दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग पाहिलं. रेकॉर्डिंग पाहिल्यावर समीरला त्याच्या बाबांचा खूप राग आला. त्या रेकॉर्डिंगमध्ये सरळ सरळ दिसत होतं की त्याचे बाबा एका सुंदर स्त्रीला घेऊन त्या खोलीमध्ये गेले होते आणि 2 तासानंतर ती स्त्री आणि बाबा त्या खोलीच्या बाहेर आले. आपले बाबा हे सर्व काय करत आहेत, त्यामुळे त्याला खूप राग येत होता. त्यामुळे तो विचार करू लागला की उद्या सकाळी या गोष्टीवर बाबांना मी सरळ सरळ विचारणार आहे की हे सगळे कसले धंदे लावले आहेत. दुसऱ्या दिवशी समीर जेव्हा सकाळी उठला त्याने पाहिलं की त्याचे बाबा कुठेतरी गायब आहेत. त्याने त्याच्या बाबांना सर्वेकडे शोधले. त्याला धक्का तेव्हा बसला जेव्हा तो त्याच्या बाबांच्या खोलीकडे चालला होता, परंतु बाबांच्या खोलीला लॉक होतं. तो जरा विचार करत म्हणाला की हे काय चाललं आहे. आता बाबा त्यांच्या खोलीला लॉक सुद्धा लावू लागले आहेत की जेणेकरून आम्ही त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी पाहू नये. त्याला खूप भीती वाटू लागली. एवढ्या दिवसापासून जे नाव कमवलेलं आहे ते एका मिनिटात धुळीला मिळेल. कोणीतरी बाबांना फसवत असेल का, असा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे तो जाऊन वैष्णवीला सगळं सांगू लागला की कशा प्रकारे त्याने कॅमेरा ठेवून पाहिलं आणि बाबा त्या स्त्रीला घेऊन 2 तास त्या खोलीमध्ये होते आणि नंतर बाहेर आले आणि आता स्वतः बाबांनी त्यांच्या खोलीला कुलूप लावलं आहे. तर ऐकून वैष्णवीला सुद्धा धक्का बसला, कारण का तिला कधीच वाटले नव्हते की तिचे सासरे असे वागतील. वैष्णवी खूप समजदार होती. ती विचार करून म्हणाली की कदाचित बाबा एकटे आहेत, त्यांच्या एकटेपणाचा कोणीतरी फायदा घेत असेल का. आपण त्यांना वेळेवर सावध केलं पाहिजे, वेळेवर सावध केलं पाहिजे, नाहीतर होतेच नव्हतं होईल. समीरने हा म्हणून मान हलवले. त्या दिवशी वैष्णवीने आणि समीरने सुट्टी घेतली. ते दोघे आज बाबांना बोलणार होते, त्यामुळे दोघे पण आपापली कामे उरकून बाबांची वाट पाहत बसले. 1 तासाने बाबा आले आणि त्यांचा पूर्ण घामाने भिजले होते, परंतु त्यांच्या तोंडावर हसू होतं. वैष्णवी विचार करते की बाबा एवढे सकाळी सकाळी कोणाला भेटायला गेले होते आणि ते पण एवढे खुश आहेत. वैष्णवी आपल्या सासऱ्यांना बोलणारच होती, तोपर्यंत समीर आपल्या बाबांना म्हणाला की बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते म्हणाले की आता नाही बाळा, मला खूप कंटाळा आला आहे आणि माझं एक महत्वाचं काम आहे. एवढं म्हणून ते आतमध्ये गेले. बाबा नेहमी दरवाजा उघडा ठेवत होते, परंतु आज बाबा जेव्हा खोलीत गेले तेव्हा बाबांनी दरवाजा आतून लॉक केला. वैष्णवी आणि समीर आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. पूर्ण दिवस त्या खोलीला लॉक होतं. फक्त जेवणाच्या वेळेस बाबा बाहेर आले होते आणि ते पण त्यांचा दरवाजा लॉक करून. जेव्हा संध्याकाळचे 12 वाजले तेव्हा समीरचे बाबा वैष्णवीच्या बेडरूम पाशी आले आणि त्यांनी त्या दोघांना उठवलं. 12 वाजता का उठवलं म्हणून दोघे पण आश्चर्यचकित झाले, कारण का आज कोणाचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी नव्हती. सासरे वैष्णवीला म्हणाले की सोनबाई माझ्यासोबत माझ्या खोलीमध्ये चल. समीरकडे वैष्णवी घाबरलेल्या नजरेने पाहू लागली आणि ती समीर सोबत हळूहळू पावलाने सासऱ्यांच्या खोलीत चालली. आतमध्ये गेल्यावर सासऱ्यांच्या खोलीमधलं डेकोरेशन पाहून वैष्णवी आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. समीर पाठीमागून हळूहळू येत होता. पूर्ण खोलीमध्ये आर्टिफिशियल फुगे, फुले, लाईट्स आणि मनभावना सजावट केली होती. वैष्णवी सासऱ्यांना म्हणाली की बाबा
आज कोणाचाच वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी नाही आणि मग हे तुम्ही डेकोरेशन का केलं आहे? तोपर्यंत तिचे सासरे तिला एक नेकलेस देत म्हणाले, सुनबाई, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी मदर्स डे. वैष्णवी आणि समीर आश्चर्याने थक्क झाले. बाबांचा कंठ दाटला आणि ते म्हणाले की, सुनबाई, मी माझ्या आईला तर खूप वर्षापूर्वी गमावलं आहे. माझा सांभाळ माझ्या आत्यानेच केला होता, परंतु ती मला जास्त प्रेम करत नव्हती आणि नंतर लग्न झाल्यावर माझ्या बायकोने सुद्धा माझी खूप काळजी घेतली होती. बायकोच्या सहवासात माझं जीवन रंगमय झालं होतं आणि माझ्या बालपणात जेवढे हाल झाले होते ते सगळं मी विसरून जायला लागलो. परंतु लग्नाच्या 10 वर्षानंतर अचानक माझी बायको मला सोडून गेली. बायको सोडून गेली हे दुःख मी पचवू शकलो नाही. मला खूप मनस्ताप होऊ लागला. माझ्या आयुष्यात एकटेपणा येऊ लागला. कसं तरी करून मी समीरकडे पाहून स्वतःला सावरलं आणि मग मी नंतर हळूहळू कठोर होऊ लागलो आणि मी जास्त करून कोणाला बोलत नव्हतो. पण आता तू लग्न करून या घरात आली आणि माझं पूर्ण आयुष्य बदललं. सुनबाई, तुझ्या प्रेमात मला माझ्या आईचं प्रेम दिसतं. असं वाटतं की माझी आईच मला बोलत आहे. देवाने माझी आई तुझ्या रूपात पाठवली आहे. तू माझ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेते, माझा चांगला सांभाळ करते. ते म्हणतात की माणूस म्हातारपणात लहान मुलासारखं वागत असतो. माझा प्रत्येक हट्ट तू प्रेमाने पूर्ण करते. मला बाहेरचं का खायचं नाही या बाबतीत सुद्धा तू सविस्तर सांगते. त्यामुळे मला तुझ्यात माझ्या आईची छबी दिसत आहे. मला माझी आई तर आठवत नाही, परंतु जशी तू आहे तशीच माझी आई असेल. त्यामुळे मी आज तुला स्पेशल दिवस साजरा तुझा करणार आहे. त्यामुळे एवढी मी तयारी केली आहे. तू यापुढे सुद्धा पण या बाळाचं ध्यान ठेवशील ना? हे सगळं ऐकून वैष्णवीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि समीरचे सुद्धा डोळे पाणवले होते. समीरला त्याच्या आईची आठवण आली आणि तो आपल्या बाबांच्या गळ्यात जाऊन रडू लागला. वैष्णवीने पण भरल्या डोळ्यांनी आपल्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाली की, बाबा, तुम्ही मला एवढा मोठा सन्मान दिला, त्यामुळे मी तुमचे आभारी आहे. मला किती आनंद होत आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. माझ्याकडे त्याबद्दल शब्दच नाही. आणि वैष्णवी हे सगळं रडत रडत सांगत होती. तिचे सासरे तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले की, तू माझी सून आहेस, बहीण, मुलगी आणि आता तू माझी आई आहेस. खरंच हे घर खूप भाग्यवान आहे. कारण का, तू आल्यापासून या घरात लक्ष्मी आली आहे. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद अश्रू होते. परंतु तोपर्यंत समीर काहीतरी आठवत म्हणाला की, बाबा, हे सगळं डेकोरेशन तुम्ही केलं आहे? तर बाबा म्हणाले की, नाही बाळा, हे सगळं डेकोरेशन मी केलेलं नाही. हे सगळं डेकोरेशन वाल्या मुलीने केलं आहे. पहिल्या दिवशी मी एका मुलीला आणलं होतं, परंतु तिला काहीतरी अर्जंट काम आलं, त्यामुळे ती गेली. नंतर दुसऱ्या दिवशी मी एका मॅडमना घेऊन आलो आणि तिने हे सगळं डेकोरेशन केलं आणि हे डेकोरेशन करण्यासाठी 2 तास गेलं. आणि सकाळी सकाळी मी केक बनवायला सांगायला गेलो होतो. माझ्या पसंतीचा केक बनवण्यासाठी मी खूप लांब गेलो होतो, त्यामुळे सकाळी मी एवढ्या उशिरा आलो. आणि संध्याकाळी मी एक पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीत तो केक मी ऑर्डर केला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर वैष्णवीला आणि समीरला कळालं की, बाबा त्या मॅडमला आणि मुलीला घरी का घेऊन आले होते. समीर मनातल्या मनात विचार करू लागला की, बरं झालं या बाबतीत बाबांना काही विचारलं नाही, नाहीतर आज भलतंच काहीतरी घडलं असतं. आज वैष्णवीला पण कळालं होतं की तिच्या कठोर सासऱ्यांच्या मागे एक भोळं भाबडं कोमल हृदय सुद्धा आहे. कठोर स्वभावाच्या मागेही अनेकदा प्रेमाने ओथंबलेलं एक कोमल हृदय दडलेलं असतं. धन्यवाद.